जर वाचवायचं असेल तर सुवर्णाताई आपल्याला भाजप मुक्त भारत करावा लागेल, भाजप मुक्त महाराष्ट्र करावा लागेल। काँग्रेसवाले आम्हाला विचारत नव्हते म्हणून माने साहेब आम्ही त्यांच्याबरोबर गेलतो, गोपीनाथ मुंडेंच्यामुळे गेलतो। आम्हाला माहीत नव्हतं की ते आम्हाला एवढे फसवतील। पवार साहेबाच्या पक्षाची वाताहत केली, उद्धव साहेबाची केली आणि माझेही 4 आमदार होते तेही पळवून नेले। म्हणून आम्ही स्वतः भेटायला गेलो राहुल गांधीला, मी स्वतः भेटायला गेलो शरद पवार साहेबांना, मी स्वतः भेटायला गेलो उद्धव साहेबाला, राज साहेबाला। कारण भारताचं संविधान आणि मताचा अधिकार वाचवायचा असेल तर आपण सर्वांनी एकत्र यावं ही विनंती करायला आम्ही त्यांच्याकडे गेलो। बांधवांनो, आम्हाला आमच्या चुका कळाल्या, आम्ही कॅबिनेट मंत्री होतो। बांधवांनो, आम्हाला समजलं की हे आपलं नाही, हे आपलं नाही हे समजलं। त्यावेळेस आम्ही ठरवलं की आमचंच भरं आहे। शिंदे साहेब, मी मंत्री असताना तुम्ही सभागृहात होता, मी बी होतो। काय आमचं भांडण होतं तर भाजप काय म्हणायचं, जानकर तुझी झोपडी मोड आणि तू आमच्या घरात ये। पण मी शेवटपर्यंत स्वतःचाच पक्ष काढला, त्यातून 4 आमदार केले आणि स्वतःच्या पक्षातूनच मंत्री झालो। बांधवांनो, हे लक्षात ठेवा, कारण मी शाहू फुले आंबेडकरांना मानणारा कार्यकर्ता आहे। मी काशीरामच्या मुशीतून आंबेडकर शिकलेला आहे, लक्ष्मण माने साहेब। हाऊ टू डील द पॉलिटिक्स आणि हाऊ द इम्प्लिमेंटेशन द पॉवर या फॅक्टरचा अभ्यास केलेला मी एक कार्यकर्ता आहे। म्हणून बांधवांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, भाजप काय करतं, मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध दलित आणि बहुजन हिंदू विरुद्ध मुसलमान हा डाव टाकून तुमच्या आमच्याला फसवण्याचं पाप ही भारतीय जनता पार्टी करते। म्हणून सांगण्यासाठी आलोय, कृपा करून काही करा। नरेंद्र पाटील साहेब, तुम्ही फार विचारवंत आहे, पण आपलं रस्तं चुकलं होतं, आपलं रस्तं चुकलं होतं। ज्या शाहूची आपण औलाद होतो तो शाहूचा विचार आपण सोडला होता आणि नको त्याचा हात धरून आपण त्यांच्या मागं गेलतो। हे प्रायचित्त भोजण्याची वेळ आलेली आहे बांधवांनो। म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, जिस बाप का बेटा लायक होता है उस बाप की इज्जत होती है, और जिस बाप का बेटा नालायक होता है उस बाप की बेइज्जत होती। ज्या छत्रपती शिवाजीची, बाबासाहेबाची आणि शाहूची, महात्मा फुलेची आम्ही लेकरं आहे, आम्ही दुसऱ्याची लेकरं होऊन देणार नाही, संविधानाला हात लागून देणार नाही आणि ह्यांच्या नाटकपणाला देखील आम्ही उद्गार होऊन देणार नाही। शिंदे साहेब, आपली पॉवर चांगली आहे, पुढच्या बारीने ह्यांचं सरकार राहणार नाही। चॅलेंज देऊन सांगतो, दलित आणि मुसलमानांनी काँग्रेसला जीवन ठेवलं आणि ओबीसीनी भाजपला मोठं केलं, ओबीसीनी भाजपला मोठं केलं। त्याला आमचा बी हातभार होता, आता होऊन देत नाही वागाणून। त्यांचं बुरुज डासळल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। येणारं सरकार शिंदे साहेब आपला असाल, तुम्ही सीएमच्या रेसमध्ये असाल, सीएमच्या रेसमध्ये, त्याची काळजी करू नका। मस्ती विचारल्याशिवाय राहणार नाही, मस्तीच जिरवणार यांची तुम्हाला सांगतो। म्हणून बांधवांनो, मी नम्र विनंती करण्यासाठी आलोय। तुतारीच्या चिन्हावर उमेदवार उभा आहेत, हातावर काही उमेदवार आहेत आणि मशालीवर काही उमेदवार आहेत। हे महायुतीच्या उमेदवारांना संधी द्या, संधीचं सोनं करू। सातारा हा शौर्याचा जिल्हा आहे, सातारा जिल्ह्यानं नेते देश लेवलला दिलं, सातारा जिल्ह्यानं जागतिक लेवलचे पुढारी निर्माण केले। ज्या शिवाजी राजांची भूमी आहे, ज्या महात्मा फुलेंची भूमी आहे, ज्या बाबासाहेबांनी 70 बाजारमध्ये राहिले आणि ह्याच शिक्षण संस्थेत घेतलं, त्या बाबासाहेबाची भूमी आहे। माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुतारीला साथ द्या। सातारचा कारभारी बदला, अतिशय चांगल्या वकिलाची सून तुम्हाला मालक मिळालेली आहे। अतिशय नरेंद्र पाटील हा चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि शशिकांत शिंदेच्या नेतृत्वात चाललाय। महाराष्ट्राचा लढा त्याने गाडा वळतात। माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा।